नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 गुढीपाडवा कधी? 18 तारखेला की 19 तारखेला? यंदा अमावस्या येत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. मग गुढीपाडवा साजरा करायचा की नाही? काय करायचं यंदा? याविषयीची संपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा मराठी वर्षाच्या नवीन वर्षाची सुरुवात असते. म्हणजेच या दिवसापासून मराठीचं नवीन वर्ष सुरू होतं. 1 जानेवारीला आपण मराठीचं इंग्रजी वर्ष साजरं करतो. तेही महत्त्वाचं आहे, कारण इंग्रजी वर्षापासून आपले सर्व काही ऑफिस म्हणा किंवा कुठलेही काम हे नवीन वर्षाच्या आधारावर असतं. परंतु मराठी वर्ष हे आपल्या धार्मिकतेशी, आपल्या संस्कृतीशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला, कारण आपले सगळे सण वार व्रत वैकल्य हे मराठी वर्षाने सुरू होतात आणि मराठी वर्षानुसारच साजरे केले जातात. त्यामुळे तितकंच जसं नवीन वर्ष जानेवारी महिन्यातील पहिली 1 तारीख आहे, ही जसं नवीन वर्ष महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने गुढीपाडवा हे मराठी वर्षाचं नवीन वर्ष हे अतिशय शुभ आणि महत्त्वाचं आहे. कारण या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. या दिवशी सर्वात महत्त्वाचे असे शुभ कार्य केले जातात आणि ज्या कोणत्या कामाची सुरुवात करायची असेल ती या दिवसापासून केलेली अतिशय शुभ मानली जाते. त्यामुळे गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर हा दिवस कधी आहे? या दिवशी अमावस्या येत आहे. मग गुढी कधी उभारावी? अमावस्येच्या दिवशी अमावस्येचा टायमिंग काय आहे? यानुसार आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. मराठी वर्ष या दिवसापासून सुरू होते. 2026 गुढीपाडवा हा गुरुवारी म्हणजेच 19 मार्चच्या दिवशी साजरा होणार आहे. या तिथीची सुरुवात 19 तारखेला सकाळी 6:52 होईल आणि ती 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपेल. म्हणजे गुढीपाडवा सूर्योदयानुसार आपल्याला 19 तारखेलाच साजरा करायचा आहे. थोड्याफार फरकाने ही वेळेमध्ये बदल होऊ शकतो, परंतु 19 तारखेलाच आपल्याला गुढी उभारायची आहे. आता आपल्याला अमावस्या आहे असे म्हटले जाते, कारण अमावस्या ही 18 तारखेला रात्री लागत आहे, म्हणजे 18 तारखेला लागत आहे आणि ती 19 तारखेच्या सकाळी संपत आहे. त्यामुळे आपल्याला गुढी ही अमावस्या संपल्यानंतर आपल्याला उभारायची आहे. अमावस्या जरी 18 तारखेला लागली असेल आणि उगवत्या सूर्यानुसार जरी धरलं तर ते अमावस्या फक्त सकाळी 6:53 पर्यंत आहे. म्हणजे 19 मार्चच्या रोजी ही सकाळी 6:53ला आपल्याला अमावस्या संपत आहे. त्यानंतर आपण गुढी उभारू शकता. गुढी ही नेमके 12 वाजेच्या आत उभारायची आहे आणि उतरवायची ही संध्याकाळी सूर्य डुबण्याच्या आत, म्हणजे 4-4:30 वाजेच्या आत आपल्याला म्हणजे जरी सूर्य उशिरा डुबत असेल तरीही संध्याकाळ होण्याच्या आत 4-4:30च्या आतच आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे. गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून तिची यथासांग पूजा करायची आहे. नवीन वस्त्र, साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही त्याला घालायचं आहे. रेडीमेड गुढी घेणार असेल तर रेडीमेड गुढीसुद्धा अवेलेबल असतात. तुम्ही रेडीमेड गुढी घ्या, नाही तर साडी घ्या. साडीमध्ये काळा किंवा पांढऱ्या रंगाची साडी वापरू नका. साडी ही कोरी असायला हवी. वरती तांब्या ठेवताना पितळाचा, तांब्याचा असायला हवा किंवा पांढरा जरी असला तरीही चालतो, स्टीलचा असला तरीही चालतो. त्याची पूजा करायची, 5 बोटे लावायची, खडीसाखराचा नैवेद्य दाखवायचा किंवा जो नैवेद्य आपण करणार असाल तो दाखवा. त्यांना त्याची माळ घालायची, कडुलिंबाची पाने घालायची. ही बांबूची काठी न वापरता आपल्याला वेळूची काठी वापरायची आहे आणि त्याची यथासांग पूजा करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अशी माहिती मिळेल. माझे अजून शॉर्ट व्हिडिओ येतात, त्यामध्ये पण बरीच अशी माहिती असते. त्या माहितीच्या आधारे तुम्ही गुढीपाडवा साजरा करा.